समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्धांनी अथकपणे अविरतपणे न थकता 45 वर्ष सतत धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. असा हा आदी मध्य आणि अंतिमताही कल्याणकारी असा हा सद्धम्म. या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय पुण्यक्षेत्र असलेला पुण्याची खेती असलेला भिक्खू संघ. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांच्या 24 गुणांचं स्मरण करून भगवंताच्या 84,000 तथागत बुद्धांच्या 84,000 धम्मस्कंधांचा आधार घेऊन 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार, 84,000 धम्म शिलालेख, 84,000 धम्मस्तंभ, ज्या ज्या ठिकाणी महास्तूप त्या त्या ठिकाणी बोधी वृक्षाची, ज्या ज्या ठिकाणी महास्तूप निर्माण केले त्या त्या ठिकाणी 84,000 बोधी वृक्षाची लागवड करणारे, हा भारतच, हा जम्बूद्वीपच नाही तर श्रीलंकेमध्ये आणि इतरही बौद्ध राष्ट्रांमध्ये आपला मुलगा महेंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा आणि अनेक अरहंत धम्म महामात्रांना देश विदेशामध्ये पाठवून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे तथागतांचा हा मार्ग जगभर या सन्मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणारे देवानंद महान सम्राट अशोक, ज्या महामानवामुळे आमच्या जगण्याला एक अर्थ प्राप्त झाला आणि मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला. कुत्र्यासारखं जगणं आणि कुत्र्यासारखं मरणं, जे जीवन आमच्या वाटेला होतं किंवा आणल्या गेलं होतं, ज्या मनुस्मृती नावाच्या काळ्या कायद्यानं त्या जगण्याला एक अर्थ प्राप्त करून देणारे आणि धम्मक्रांतीमुळे, खऱ्या अर्थानं धम्मक्रांती या शब्दाचाच अर्थ आहे मनुष्य जीवनाचा सर्वांगीण बदल, परिवर्तन ज्यामध्ये आहेत, ती धम्मक्रांती. आणि या धम्मक्रांतीचे प्रणेते ज्यांनी आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा देऊन हा बुद्ध दावला, आपण गाण्यामध्ये म्हणतच असतो की डॉक्टर 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली, बुद्धाकडे वळविले, असं आपण म्हणत असतो की. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आपलं जीवनमान उंचावण्यासाठी आहे. आज या काही नाव आयुष्यमान उपासक ज्ञानेश्वरजी सहारे आणि या सहारे परिवारामध्ये आज गृहप्रवेशाचा हा कार्यक्रम आहे. गृहप्रवेश तर या ठिकाणी आज बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या परिवाराने मोलमजुरी करून आणि कष्ट करून या ठिकाणी हे भगवान बुद्धांची आशीर्वाद मुद्रा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टँडिंग जो मूर्ती आहे, या मूर्तीची प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं या ठिकाणी या सहारे परिवारांनी या परित्तन पाठाचं आणि धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. माझ्या समक्ष उपस्थित असलेल्या उपासिका आयुष्यमती सुजाताई टेंभुर्णे आणि ज्यांनी या ठिकाणी या पूजेचं अधिष्ठान निर्माण केलेलं आहे, या परित्राण पाठाकरिता, या कार्यक्रमाकरिता उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिकांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं आपण थोडं नंतर बोलूया की आपण ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करत आहोत, जे या भारतामध्ये जी 4,000 वर्षापूर्वीची किंवा काही लोक त्याला 3,500 वर्षापूर्वीची जी मोहेंजोदडो इंडस सिव्हिलायझेशन म्हणतात, जी सिंधू सभ्यता म्हणतात किंवा काही लोक त्याला सिंधू संस्कृती म्हणतात, या सिंधू संस्कृतीमध्ये
काही लोक असा अपप्रचार करतात की त्या ठिकाणी पशुपतीनाथाची मूर्ती मिळाली किंवा त्या ठिकाणी शिवलिंग वगैरे मिळालं, आणि काही लोक असाही प्रचार करतात की त्या ठिकाणी मूर्त्या सुद्धा मिळाल्या. परंतु ऍक्च्युली जे सिंधू सभ्यता आहे, सिंधू संस्कृती आहे, त्या ठिकाणी भाषेचे अभिलेख तर मिळालेच मिळाले, परंतु त्या ठिकाणी काही लोक असा अपप्रचार करतात की त्या ठिकाणी मूर्त्या मिळाल्या, कुठल्या तरी मूर्त्या मिळालेल्या आहे. परंतु वास्तविक पाहता त्या सिंधू सभ्यतेमध्ये मूर्त्या मिळाल्या नाही. आणि जे काही मिळालेलं आहे, ज्याला टेराकोटा म्हणतात, मातीच्या बनवलेल्या आहेत, तर त्या तिथे एक सभ्यता होती, एक मानवी वस्ती होती, आणि मानवी वस्ती असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही मूर्तीच्या रूपात टेराकोटा मातीच्या ज्या काही खेळण्या मिळाल्या, त्याला ऍक्च्युली खेळण्या म्हणायला पाहिजे, परंतु त्या खेळण्यांना काही लोक त्या मूर्त्या मिळाल्या असं म्हणतात. म्हणजे इंडस सिव्हिलायझेशन मध्ये, त्या सिंधू सभ्यतेमध्ये त्या ठिकाणी खेळण्या मिळालेल्या आहे, खेळण्या, आणि काही भांडे सुद्धा मिळालेले आहे. मग या जगाच्या पाठीवर बुद्धाच्या काळामध्ये मूर्तीपूजा नव्हती, बुद्ध हयात असताना मूर्तीपूजा नव्हतीच. काय बुद्ध जिवंत असताना बुद्धाची मूर्ती तयार झाली? अजिबात नाही. बुद्ध जिवंत असताना बुद्धाची मूर्ती तयार अजिबात नाही झाली. मग काही लोक किंवा इतरही संप्रदायातील लोक बुद्धाने मूर्तीपूजा नाकारली असं सांगतात, किंवा आपलेच लोक, काही प्रबोधन करणारे लोक किंवा प्रवचन करणारे लोक असं म्हणतात की मूर्तीपूजा बुद्धानं नाकारली. मला असं म्हणायचं आहे, कुठल्या ग्रंथामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये असं बुद्धानं म्हटलंय की मूर्तीपूजा मी नाकारतो, मला मूर्तीपूजा अमान्य आहे, मूर्तीपूजा मी स्वीकारत नाही, किंवा माझी मूर्ती बनवू नका, असं बुद्धाने कुठेही म्हणलेलं नाही, कोणत्याच बौद्ध साहित्यामध्ये म्हणलेलं नाही. बुद्धाने मूर्तीपूजेचा विरोध केला असा शब्द कुठलाच नाही, कुठेच नाही. म्हणजे बुद्धानं मूर्तीपूजेला विरोध केला असं बुद्धाचा हा शब्दच बुद्धाचा नाही, हा कोण्यातरी लोकांनी प्रचारित आणि प्रसारित केलेला, तो प्रचार आणि प्रसारित केलेला तो शब्द आहे की बुद्धाने मूर्तीपूजेला विरोध केला, बुद्धाने मूर्तीपूजा स्वीकारली नाही. बुद्धाच्या वेळी, बुद्ध हयात असताना, जिवंत असताना बुद्धाची मूर्तीच नव्हती, बुद्धाची मूर्तीच नव्हती, तर बुद्ध मूर्तीपूजेचा विरोध करतील हा प्रश्नच येत नाही, आहे का नाही? मग बुद्धाची, आपल्याला इतिहास माहित नसल्यामुळे आपण काहीही बोलतो आणि जे मनात आलं ते बोलतो. बुद्धाने मूर्तीपूजा नाकारली, हा कुठे, म्हणजे कुठे लिहू नये असं. बुद्धाची मूर्ती बुद्धाच्या हयामध्ये झालं नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग बुद्धाची मूर्ती केव्हा तयार झाली? तर सम्राट अशोकाने बुद्ध मूर्त्या तयार नाही केल्या. मग बुद्ध मूर्त्या तयार कोणी केल्या? तर जो राजा होऊन गेला पहिल्या शतकामध्ये, पहिल्या शताब्दीमध्ये, त्याचं नाव आहे कुशाण राजा सम्राट कनिष्क. कोणता राजा? कुशाण राजा सम्राट कनिष्क. हा बौद्ध राजा आहे. या कुशाण सम्राट कनिष्काने पहिल्यांदा कांशाच्या, तांब्याच्या, सोन्याच्या आणि चांदीच्या या धातूंवर, अशा नाण्यांवर बुद्धाची आकृत्या काढल्या. तुम्हाला गुगलवर पाहायला मिळेल. तर म्हणजे सर्वप्रथम नाण्यांवर, म्हणजे सोन्याच्या मोहरांवर, तांब्याच्या मोहरा ज्या राहतात ना जुन्या काळामध्ये, चलन म्हणून त्यांचा उपयोग, त्याच्यावर भगवान बुद्धांच्या आकृत्या काढल्या आणि बोधिसत्वाच्या सुद्धा, ठीक ना. आणि नंतर सम्राट कनिष्काने काय केलं, जे राहुल माता जी यशोधरा आहे, बुद्धाची जी अर्धांगिनी आहे, तिने जेव्हा 7 वर्षानंतर बुद्ध कपिलवस्तूला भेट देतात, तेव्हा तुझे राहुला तुझे खरे पिता राजा शुद्धोधन नसून तुझे खरे पिता ते बघ, ते सम्यक संबुद्ध आहे. तर राहुल माता यशोधरा जे वर्णन करत आहे ते नरसिंह गाथामध्ये आहे. कशामध्ये आहे? भगवंताच्या, तथागत बुद्धांच्या रूप गुणांचं वर्णन, ते कसे दिसत आहे, ते कसे आहेत, या संदर्भातल्या रूप गुणांचं, त्यांच्या दिसण्याचं वर्णन नरसिंह गाथामध्ये आहे. म्हणून नरसिंह म्हणजे काय? नरसिंह म्हणजे काय? नरातला उत्तम नर, सिंहासारखा नर, सिंहाप्रमाणे नर, है की नाही? नरसिंह बुद्धाचंच एक नाव आहे. शाक्य सिंह बुद्धाचंच नाव आहे. आणि आपण जर पाहिलं सिंह हनु, हे काय? जयसेनच्या, सिंहनु जयसेनच्या मुलाचं नाव आहे. तर शाक्य सिंह, नरसिंह बुद्धालाच म्हणतात, है की नाही? नरसिंह. तर सिंह, नरातला उत्तम नर हा नरसिंह.
तर या नरसिंह गाथामध्ये बुद्धांच्या रूप गुणांचं वर्णन आहे. या नरसिंह गाथांचा आधार घेऊन सम्राट कनिष्कांनी बुद्धाची मूर्ती पहिल्यांदा जगामध्ये तयार केली आणि तो मूर्तीचं कला केंद्र होतं मथुरा. मथुरा सम्राट कनिष्काने त्या यमुना नदीच्या काठी मथुरेला आपली राजधानीही बनवलं. आता मथुरा म्हटलं तर तुम्हाला ऐका नाही डोळ्यासमोर येतच ते. मथुरा बुद्धाची होती आणि बुद्धाचीच आहे. त्या मथुरा या ठिकाणी तिथल्या म्युझियम मध्ये जर गेलं, राष्ट्रपती भवनामध्ये सुद्धा तिथं मूर्ती ठेवलेली आहे, ती मथुरेच्या जमिनी खालची. सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्या मथुरेलाच मिळालेल्या आहे. 25,000च्या वर बुद्ध मूर्त्या मथुरेच्या म्युझियम मध्ये आहे. कधी मथुरेला जा, मथुरा बुद्धाची आहे. तर जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती कुठे तयार झाली? मथुरा. मथुरा हे मूर्ती कला केंद्र होतं आणि सम्राट कनिष्कानं त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या मेहनतीनं पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती मथुरेला तयार करण्यात आली. आणि त्यांनी मग गांधार देशामध्ये, गांधार देश कुठे आहे? गांधार देश मध्ये आजचं जे अफगाणिस्तान पाकिस्तानचा जो मुस्लिम बहुल देश आहे त्याला पूर्ण गांधार प्रदेश म्हणायचे बुद्धाच्या काळात. गांधार प्रदेश. आज अफगाणिस्तान पाकिस्तान हे वेगवेगळी नाव पडलेली आहे, हे अलीकडली नाव आहेत, पण त्याचं जुनं नाव आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात आहे गांधार. गांधार. तर गांधारला सुद्धा बुद्धाच्या खूप साऱ्या बुद्ध मूर्त्या मिळतात. जेवढ्या मूर्त्या म्हणजे जगाच्या पाठीवर जमिनीच्या उत्खननामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे, असा वर्ल्ड रेकॉर्ड आहे की जमिनीच्या वर तर आहेच आहे, पण जमिनीखाली सर्वात जास्त कोणत्या महापुरुषाच्या मूर्त्या मिळाल्या आहेत, तर त्याचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध. स्वीडन पर्यंत, आता तर स्वीडनला सुद्धा बुद्धाची मूर्ती मिळाली. ज्याला पिरॅमिडचा देश म्हणतात इजिप्त, तिथे सुद्धा बुद्धाची मूर्ती मिळाली. पूर्ण जम्बूद्वीपात आशिया खंडामध्ये बुद्धाच्या मूर्त्या मिळत आहे जमिनीखाली. म्हणून असा वर्ल्ड रेकॉर्ड आहे सर्वात जास्त मूर्त्या कुणाच्या प्राप्त झालेल्या आहे जमिनीखाली भूगर्भात, तर त्याचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध. आपल्या भारतामध्ये बुद्ध मूर्त्या जर मिळाल्या तर त्या बुद्ध मूर्तीचे हातपाय तोडून ठेवतात किंवा त्याला साडी चुनरी घालून त्याला देवी बनवतात किंवा बुद्धाच्याच मूर्तीला शेंदूर लावतात किंवा बुद्धाच्याच विहारावर कब्जे करतात आणि बुद्धाच्याच मूर्तीला विकृत करतात. कुठे चालू आहे असं? भारतामध्ये. आणि ओसामा बिन लादेन जो आहे का ना, ओसामा बिन लादेन ज्यांनी अफगाणिस्तान मधली म्हणजे गांधार देशातली बामियान प्रांतामधल्या सगळ्या 3 मोठ्या मूर्त्या होत्या, त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड कोणच नव्हतं, ज्या सम्राट कनिष्कानंच निर्माण केल्या होत्या. सम्राट कनिष्कानं अफगाणिस्तानमध्ये 3 भल्या मोठ्या मूर्त्या म्हणजे प्राचीन मूर्त्या दगडात अशा पहाडामध्ये कोरून केलेल्या होत्या. त्या मूर्त्या ओसामा बिन लादेननं बॉम्ब लावून त्याला उडून दिलं. मला वाटते ती घटना 2001 मधली आहे. बरोबर आहे. ओसामा बिन लादेननं जगातल्या सर्वात मोठ्या अफगाणिस्तान मधील बामियान प्रांतामधल्या सर्वात मोठ्या बुद्ध मूर्त्या त्यांनी नष्ट केल्या बॉम्ब लावून. ही गोष्ट खरी आहे. परंतु मात्र त्यानंतर पाकिस्तान गव्हर्नमेंट, अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे का नाही, या लोकांनी मात्र नंतर ज्या ज्या बुद्धाच्या मूर्त्या मिळाल्या त्या बुद्धाच्या मूर्त्याचं संग्रहालय केलं आणि विदेशातील बौद्ध लोक आणि सर्व जगातील लोक आज अफगाणिस्तान पाकिस्तानच्या म्युझियम मध्ये जातात आणि त्या बुद्ध मूर्त्यांना पाहतात. एवढ्या लाखो बुद्ध मूर्त्या, एवढे लाखो स्तूप अफगाणिस्तान पाकिस्तान मध्ये आहे. समजलं का? सुरुवातीला तोडल्या ओसामा बिन लादेननं, परंतु आज मात्र मुस्लिम बांधव सुद्धा पाकिस्तान अफगाणिस्तान मधले भारतामधले त्याले देवी बनवत नाही, शेंदूर लावत नाही, कब्जे करत नाही, ज्याचं आहे त्याले तसंच ठेवलेलं आहे. पण भारतामध्ये मात्र तसं होताना दिसत आहे. आता ज्या अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये जिथं मुस्लिमांची संख्या जास्त आहे, जे मुस्लिम राष्ट्र आहे, त्या मुस्लिम लोकांनी सुद्धा असं कबूल केलेलं आहे की जमिनीखाली ज्या बुद्धाच्या मूर्त्या मिळतात, जिथं जमिनीखाली बुद्धाच्या मूर्त्या मिळतात तो देश कोणाचा असेल? बुद्धाचा. तर तिथल्या मुस्लिम लोकांनी असं मान्य केलेलं आहे की आमचे जे पूर्वज होते, आता जरी आम्ही मुस्लिम असेल पण आमचे जे पूर्वज होते हे कोण होते? बौद्धच होते. आणि त्याचा पुरावा कुठं भेटत आहे? त्याच्याच जमिनीखाली. सगळ्यात मोठा पुरावा काय पाहिजे?
त्याच्याच अफगाणिस्तान पाकिस्तानला त्या बुद्धाच्या मूर्त्या मिळत आहे. म्हणून सम्राट कनिष्काच्या काळामध्ये बुद्धाच्या मूर्त्या तयार झाल्या. त्या सम्राट कनिष्काच्याच काळातली पहिली बुद्ध मूर्ती लाल दगडातली आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये विनोबाजीच्या पवनार आश्रमामध्ये ठेवलेली आहे. पहा तिथून ते मूर्ती म्हणजे सम्राट कनिष्काच्या काळामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये विनोबाजींच्या आश्रमामध्ये मूर्ती पडलेली आहे, लाल दगडाची, लाल बलुआ पत्थरची. ती सम्राट कनिष्ककालीन. तर सर्व जगभरामध्ये पहिल्यांदा बुद्ध मूर्तीचं डोनेट करणारा कोण आहे? सम्राट कनिष्क. सम्राट कनिष्कापासून बुद्धाच्या मूर्तीची पूजा चालू झाली, आवश्यकता भासू लागली. पण बुद्ध मूर्ती पूजा आणि इतरांची देवपूजा याच्यामध्ये फरक आहे. आपण बुद्ध मूर्ती सोबत काही मन्नत मागतो का? काही बोलतो का? बुद्धाला काही म्हणतो का? नाही. आपण बुद्धाच्या मूर्तीची पूजा आदर्श आणि प्रेरणा म्हणून करतो. बुद्धाच्या मूर्तीची नक्कीच आपण पूजा करतो, पण ती मूर्ती पूजा अंधविश्वासातून करत नाही. आपण बुद्धांच्या सद्गुणांची पूजा करतो. कशाची पूजा करतो? बुद्धांचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण. या 24 आहे. म्हणजे बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना हे बुद्ध धम्म संघाच्या सद्गुणांचीच तर पूजा आहे. फक्त मूर्ती आपण प्रतिकात्मक रूपात ठेवलेली आहे. सम्राट कनिष्कला आवश्यकता वाटू लागली, एवढा मोठा महापुरुष झाला. आधीच्या काळामध्ये सुरुवातीला प्रतीक पूजा होत होती. प्रतीक पूजेचं मग मूर्ती पूजा तयार झाली. बौद्धांपासूनच मूर्ती पूजा मग इतर लोकांनी घेतली. समजलं का? मूर्ती पूजा कुठून चालू झाली? मूर्ती पूजा तर सोडा पण प्रतीक पूजा म्हणजे बौद्धांचीच आहे आणि मूर्ती पूजा सुद्धा बौद्धांचीच आहे. ही प्रतीक पूजा आणि ही मूर्ती पूजा सुद्धा इतर लोकांनी चोरून घेतलेली आहे. जसं बुद्धांच्या पावलांची पूजा व्हायची. आजही बुद्धगयाच्या महाबोधी महावीरात तुम्हाला बुद्धांचे असे पावलं दिसतात, लोटसवर कमळावर दगडाच्या रूपात. आता तुम्ही ते हिंदू बांधवांच्या घरी जाल, अंगणामध्ये तुळशीपाशी राहते, हे की नाही, असे 2 पावलं रांगोळी. म्हणजे बौद्धांची प्रतीक पूजा आणि बौद्ध धर्मीयांचीच मूर्ती पूजा इतर लोकांनी चोरून घेतला, बौद्धांचीच आहे. ही प्रतीक पूजा आणि ही मूर्ती पूजा सुद्धा इतर लोकांनी चोरून घेतलेली आहे. जसं बुद्धांच्या पावलांची पूजा व्हायची. आजही बुद्धगयाच्या महाबोधी महावीरात तुम्हाला बुद्धांचे असे पावलं दिसतात, लोटसवर कमळावर दगडाच्या रूपात. आता तुम्ही ते हिंदू बांधवांच्या घरी जाल, अंगणामध्ये तुळशीपाशी राहते, हे की नाही, असे 2 पावलं रांगोळी. म्हणजे बौद्धांची प्रतीक पूजा आणि बौद्ध धर्मीयांचीच मूर्ती पूजा इतर लोकांनी चोरून घेतली आहे. समजलं का? म्हणून मूर्ती पूजा केव्हापासून चालू झाली? सम्राट कनिष्काच्या काळापासून. म्हणून मथुरा मूर्तिकला, गांधार मूर्तिकला, अमरावती मूर्तिकला या बौद्ध कला प्रसिद्ध आहे जगामध्ये. बुद्धाच्या मूर्त्या आज या परिवाराने जी मूर्ती आणली ही अलीकडच्या काळामध्ये आहे. पाल काळामध्ये, चोल काळामध्ये आणि गुप्त काळामध्ये सुद्धा बौद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत. जगात सर्वात जास्त बुद्धांच्या मूर्त्या जमिनीत प्राप्त झाल्यात, पण जगात सर्वात जास्त कोणाच्या मूर्तीची पूजा होते? बुद्धांच्याच होते. आणि जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. समजलं का तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. आणि बुद्धाची मूर्ती पूजा तर आहेच आहे, पण पुन्हाही बुद्धाच्या मूर्त्या, आता ह्या मूर्ती ज्या आहे ना, ह्या अलीकडील मूर्त्या आहेत. काय? अलीकडील. बाबासाहेबांना सुद्धा मूर्त्या मिळाल्या होत्या. कुठे? ब्रह्मदेशामध्ये. ती मूर्ती बाबासाहेबांनी देहुरोडला त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. डोळे उघडे असलेली पांढरी शुभ्र मूर्ती देहुरोडला तिथे आहे ठेवलेली. एक पुण्याच्या सिम्बॉयसिस मध्ये आहे. म्हणून मूर्ती पूजा केवळ आपण अंधविश्वासातून करत नाही, देवपूजेसारखी करत नाही. मूर्ती पूजा आपण जरूर करतो, पण आपण मूर्ती पूजा ही आपले आदर्श आहे, प्रेरणा आहे. त्यांच्या सद्गुणांची, त्यांच्या कार्यांच्या गुणगौरवांची आपण काय करत असतो? पूजा करत असतो. वास्तविक पाहता ते मूर्ती जरी आपण ठेवत असेल तरी आपण त्यांच्या सद्गुणांची पूजा करत असतो. हे प्रामुख्याने बौद्धांनी लक्षात घेतलं पाहिजे. आलं का तुम्हाला ही गोष्ट लक्षात? तर आज ही जी मूर्ती पूजाच्या संदर्भात मी तुम्हाला बोलत आहो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांना जी मूर्ती अभिप्रेत होते, एकदा जे हिंदीचे मोठे साहित्यिक आहे भारतातले आणि जे 10 वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती
म्हणजे हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती म्हणजे वर्धेला 10 वर्ष राहिले डॉक्टर भदंत आनंद कौशल्य, ज्यांनी अमिताभ बच्चनचं नाव ठेवलेलं आहे, नामकरण ठेवलेलं आहे. अमिताभ हे बुद्धाचं नाव आहे. तर हे डॉक्टर भदंत आनंद कौशल्य आहे ते ब्राह्मण परिवारातले, पंजाब मधले आहे, सुहाना प्रांतातले आहे आणि ते 10 वर्ष राहिले. हिंदीचे साहित्यिक आहे, दीक्षाभूमीला सुद्धा राहिले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळी सुद्धा ते उपस्थित होते. महापरिनिर्वाणाच्या वेळी बाबासाहेबांच्या 6 डिसेंबरला त्या ठिकाणी 25 लाख लोकांना त्यांनी धम्मदीक्षा सुद्धा दिलेली आहे. त्यांनी अत्यंत प्रसिद्ध एक पुस्तक लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर, यदी बाबा न होते. आहे ते ब्राह्मण, परंतु ते 10 वर्ष वर्धेला सुद्धा राहिलेले आहे. तर त्या डॉक्टर भदंत आनंद कौशल्य हे भिक्खू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चर्चा झाली एकदा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, भंते आनंद, आपल्याला कुठली मूर्ती आवडते, कुठल्या प्रकारची, कुठल्या मुद्रेमधली मूर्ती आवडते? तर डॉक्टर भदंत आनंद कौशल्य म्हणायला लागले की मला बुद्धाची ध्यान मुद्रा आवडते, ध्यानामध्ये बसलेली अशी भाव मुद्रा, बुद्धाची ध्यान मुद्रा आवडते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला ध्यान मुद्रा बुद्धाची आवडत नाही, मला ध्यान मुद्रा, मला बुद्धाची मूर्ती. तर डॉक्टर बाबासाहेब, आपल्याला कुठली मूर्ती आवडते, कुठल्या मुद्रेमधली मूर्ती आवडते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले मला उघड्या डोळ्याची आणि चालता फिरता बुद्धाची मूर्ती आवडते. कोणती? उघडे डोळे असलेली आणि चालता फिरता असलेला बुद्ध, म्हणजे सतत प्रचार आणि प्रसार करणारा बुद्धाची मूर्ती आवडते. म्हणून आपण नागपूरला गेलो तर 56ला बाबासाहेबांनी दीक्षा दिली, 56ला दिली ना नागपूरला, तर तिथंच आहे का नाही आपल्या नागपूरला 56 फुटाची बाबासाहेबांच्या संकल्पनेतली मूर्ती तिथं नागलोकला आहे का नाही, ते उभीवाली, तुम्ही कामठीला वगैरे जाता आहे का नाही, तर ती मूर्ती किती फुटाची आहे? 56 फुटाची आणि चालती आहे आणि डोळे उघडे असलेले आहे. तर बाबासाहेबांना अभिप्रेत जी बुद्धाची मूर्ती होती, चालता बोलता बुद्ध, म्हणजे बाबासाहेबांना चालता बोलता बुद्ध आणि डोळे उघडे असलेली मूर्ती जी आज नागलोकला आहे, बाबासाहेबांच्या संकल्पनेतली 56 फुटाची आहे, ते नागपूरला आहे. तर तशा मूर्त्या जमिनीखाली अजूनही मिळालेल्या नाही, तशा जमिनीखाली अजूनही मूर्त्या मिळालेल्या नाही. आणि आनंद बनतेची म्हणते तशी मूर्ती आहेच नाही, तशी मूर्तिकला आहेच नाही. तुम्ही पहा, तुम्हाला गुप्त काळातली बुद्ध मूर्ती पहा, कनिष्क काळातली पहा, पाल काळातली पहा किंवा चोल काळातली पहा, आहे का नाही. तर ही बुद्धाची मूर्ती जगात सुंदर बुद्धाची मूर्ती आहे का नाही. तर बुद्धांच्या मूर्त्या अनेक भाव मुद्रा आहे, बुद्धांच्या मूर्त्यांच्या अनेक भाव मुद्रा आहे. कधी कधी तुम्ही अशी मुद्रा पाहिली का असं आहे की नाही. तर काही लोक म्हणतात ही मूर्ती बाहेर देशातली आहे, ह्या मूर्त्या बाहेर देशातल्या आहे, थायलंडच्या आहे, चायना मधल्या आहे, जापान मधल्या आहे. ऍक्च्युली ह्या मूर्त्या थायलंड, जापान, श्रीलंकेमधल्या नाही आहे, ह्या भारतातल्याच मूर्त्या आहे, पण ती मूर्तिकला वेगळी आहे. ज्या तुम्हाला अशा मूर्त्या दिसतात ना, अशा ह्या मूर्त्या चोल काळातल्या आहे. चोल राजे बुद्धिस्ट होते, पण काही ब्राह्मण लोक काय प्रचार करतात की चोल डायनेस्टी, चोल राजवंश किंवा चोल हे लोक हिंदू होते, ब्राह्मण होते. संपूर्ण चोल राजवंश बौद्ध राजवंश होता. आणि ज्या तुम्हाला अशा मूर्त्या दिसते ज्याला उष्णीश म्हणतात, त्याला उष्णीश म्हणतात, असं जे अग्नीसारखं दिसते दिव्यपुंज, तर त्याला उष्णीश म्हणतात आपल्या मूर्तिकलेच्या भाषेमध्ये. तर ह्या ज्या उष्णीशा असलेल्या ज्या बुद्ध मूर्त्या आहे, ह्या उष्णीश असलेल्या बुद्ध मूर्त्या आपल्याला दक्षिण भारतामध्ये म्हणजे केरळ आणि तामिळनाडूमध्ये आणि खास करून श्रीलंकेमध्ये मिळतात. तर ही भारतीयच मूर्तिकला आहे, परंतु चोल राजांनी त्या पद्धतीच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत, उष्णीश असलेल्या. त्या चोल कालीनच मूर्त्या आहे, चोल राजांनी निर्माण केलेल्या बुद्धाच्या बोधिसत्वाच्या मूर्त्या आहे. ही चोल कालीन बुद्ध मूर्ती कला नंतरच्या काळामध्ये श्रीलंकामध्ये आणि इतर बौद्ध राष्ट्रांमध्ये गेलेली आहे. ती मूर्तिकला काही बाहेरची नाही, भारतातलीच ती मूर्तिकला आहे. समजलं तुम्हाला हे? तर बाबासाहेबांनी सुद्धा मूर्तीची प्रतिष्ठापना, मी बोललो, देहू पहिल्यांदा केलेली आहे. बाबासाहेब मूर्ती पूजा विरोधक नव्हते. असते तर बाबासाहेबांनी बुद्ध मूर्ती ची प्रतिष्ठापना, त्यांना स्वतः दानातून मिळालेली ती बुद्ध मूर्ती आहे, 6व्या धम्म संगीतीमध्ये ब्रह्मदेशातून मिळालेली आहे.
समजलं तुम्हाला? आजही ती देव रोड मध्ये ठेवलेली आहे. म्हणून बुद्धाच्या मूर्त्या आज आपल्या घरामध्ये बुद्ध मूर्ती असलीच पाहिजे, पण त्या बुद्ध मूर्तीचा सन्मानही झाला पाहिजे. पौर्णिमेला त्या ठिकाणी बुद्ध मूर्तीच्या समोर फुलं चढवलेच पाहिजेत. आपण त्यांच्या समोर धम्माच्या गाथा म्हणल्या पाहिजेत, वंदना म्हणली पाहिजे. कारण आपल्या घरात ते बुद्ध मूर्ती असली पाहिजे. केवळ बुद्धाची मूर्ती घरामध्ये प्रतिष्ठापना करून आपलं कल्याण होणार नाही. बुद्धाची ही फक्त मूर्ती आली, हे काय आली? मूर्ती आली. चांगली गोष्ट आहे, आपल्या घरी बुद्धाची मूर्ती असली पाहिजे, त्याचं अधिष्ठान असलं पाहिजे. पण बुद्ध मूर्ती सोबतच आपल्या घरी बुद्धाचे विचारही आपण आणले पाहिजे. मग बुद्धाची मूर्ती तर आणली, पण बुद्धाच्या मूर्ती सोबतच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ, बुद्धाचं जीवन चरित्र, बुद्धाचं शिकवण काय आहे, बुद्धाने काय सांगितलेलं आहे, आपलं जीवन कसं सुखी करता येईल. तर केवळ बुद्धाची मूर्ती आणून, नाहीतर तुम्ही म्हणाल बुद्धाची मूर्ती आली, आता बुद्धाचा हात असा आहे आशीर्वाद, आता आमचं काही पाहायचं काम नाही बापा, जमलं आता, असा हात करू नये, आमच्याकडे बुद्धाचं लक्ष आहे. नाही तर म्हणत राहा बुद्धा माकड लक्ष ठेवजो बापा, आहे का नाही? मी तुझे पंचशिले पाळत नाही, अष्टांग मार्ग तर दूरच राहिलं, मी तुला पाहते ना, पण माकड लक्ष ठेवजो बापा. मग काही काही लोक म्हणते आम्हाला अशाच मूर्त्या पाहिजे. काऊन अशा नाही पाहिजे? भूमिस्पर्श नाही, आम्हाला अशाच पाहिजे, आहे का नाही? आशीर्वाद वाला. तर बुद्ध हे मुक्तिदाता नाही आहे. बुद्ध काय आहे? मार्गदाता आहे. बुद्ध देव नाही, ईश्वर नाही, परमेश्वर नाही. बुद्ध स्वतः म्हणतात मी मुक्तिदाताही नाही आणि मोक्षदाताही नाही. तर मी कोण आहे म्हणते बुद्ध? मार्गदाता. तुम्हाला मार्गदाता बुद्ध दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कोणता बुद्ध दिलेला आहे? मार्गदाता. नाहीतर तुम्ही म्हणाल बुद्धाची मूर्ती आणली, जमलं आता आमचं, आहे का नाही? बुद्धाची मूर्ती घरात आणली, बुद्धाच्या मार्गावर चालन कोण? कोणाला चालायचं आहे? चालल्यावरच तुम्ही कितीही बुद्धाची वंदना म्हणा, बुद्ध वंदना म्हणणं वाईट नाही, ते गुणांची पूजा करतो, परंतु बुद्धाच्या संदर्भात तुम्ही किती बुद्धाच्या मार्गावर, जोपर्यंत आम्ही असो की तुम्ही असा, जोपर्यंत बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर आपण चालणार नाही, त्याचं अनुकरण करणार नाही, आपण दुःखमुक्त होणार नाही. आलं का लक्षात तुम्हाला? बुद्ध हे मुक्तिदाता, मी मुक्तिदाता आहे किंवा मोक्षदाता आहे असा दावा करत नाही. तर बुद्ध कोण आहे म्हणतात? मी तुम्हाला मार्गदाता, मुक्तिदाता बुद्ध पाहिजे की मार्गदाता? मुक्तिदातावाले बुद्ध कसं असतात? मुक्तिदाता बुद्ध म्हणजे कसं असते? हे बुद्धा, या अगरबत्त्या घे, मेणबत्त्या घे, फुलं घे, हे फळ घे बापा बुद्धा, आणि माकड लक्ष ठेवजो बाप्पा, माय हातपाय सुखाचे ठेवजो बापा, माय लेकर सुखाचे ठेवजो बाप्पा, हे फुलं घे, अगरबत्त्या घे, मेणबत्त्या घे. हे वय मुक्तिदातावाले लोक. आणि पंचशील कोण पाळन? मग हे जे मुक्तिदातावाले लोक आहे ना, हे बुद्धाचे भक्त होय. काय होय? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, मला भक्त नको, अनुयायी पाहिजे. आपल्याला भक्त बनायचं आहे का बुद्धाचं? का अनुयायी बनायचं आहे? अनुयायी म्हणजे अनुकरण करणारे. अनुयायी म्हणजे काय? अनुकरण करणारे. बुद्ध जे सांगतात त्यावर अनुकरण करणारे, त्याचं अनुसरण करणारे. म्हणून अनुसरतो, मी बुद्धाला अनुसरतो, धम्माला अनुसरतो. आपल्याला अनुयायी बनायचं आहे, बुद्धाचं भक्त बनायचं, बाबासाहेबाचं भक्त बनायचं नाही. तर आपल्याला काय बनायचं आहे? अनुयायी बनायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मार्गदाता बुद्ध हवा आहे की मुक्तिदाता? मग मार्गदाता बुद्ध, बुद्धाचा मार्ग आहे जो सांगितला आहे, अरे अठ्ठंगिको मग्गो, त्या मार्गावर चालूनच जगातल्या प्रत्येक मनुष्याला दुःख मुक्त होता येते. आपण चालल्याशिवाय दुःख मुक्त होणार नाही, चालावंच लागेल, आहे का नाही? आलं का लक्षात तुम्हाला इथपर्यंत? समज तुम्हाला? मग हा जगाला वाचवणारा बुद्ध जर आज या सहारे परिवारांनी या घरामध्ये आणलाय, जगाला वाचवणारा बुद्ध जो जगाला वाचवतो, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे का नाही? जगाला वाचवणारा बुद्ध जर या परिवारांनी घरात आणलेला असेल, जो जगाला वाचू शकतो, काय तो आपलं घर नाही वाचू शकत? आपल्या कुटुंबामध्ये, आहे का नाही? करू शकतो का नाही? जो जगाला वाचू शकतो तो आपल्याला का वाचू शकणार नाही या दुःखापासून, आहे का नाही? म्हणून बुद्ध हे मार्गदाता बुद्ध आहे. आणि म्हणून जगभरातले थायलंड, जपान, श्रीलंका, ब्रह्मदेश, तिकडले लोक भारतामध्ये चिवर तर डोनेट करतातच करतात, पण भारताला ते मूर्त्याही दान करतात. काय करतात? थायलंडचे लोक, जपानचे उपासक,
आहे ना, श्रीलंकेचे, ब्रह्मदेशातले, जगातले बौद्ध लोक भारताला मूर्त्या डोनेट करतात, दान करतात. कशासाठी करतात? कारण या भारताने आम्हाला, भारतातूनच बुद्ध आला, भारताने आम्हाला काय दिला? बुद्ध दिला. या बुद्धामुळेच आम्ही श्रीमंत झालो, आम्ही एवढी प्रगती केली, म्हणून ते भारताकडे पुन्हा विमानानं, जहाजानं बुद्धाच्या मूर्त्या पाठवतात आणि दान करतात. भारतातले लोक तर तयारच आहे असे घेऊन, आहे का नाही? तयारच आहे का नाही बुद्ध मूर्त्या घ्यायला? आपले लोक तिकडे पाठवतात का बुद्ध मूर्त्या? आपले लोक, भारतातल्या लोकांना त्या श्रीलंकेले, जपानले मूर्त्या पाठवल्या 10 का 100, असं ऐकलं का तुम्ही? पण थायलंड वरून, ब्रह्मदेशातून मूर्त्या आल्या, हे आठवले ना तुम्हाला? ते लोक पाठवतातच, ते लोक पाठवतात, कारण ते भारताचे उपकार मानतात की भारताने आम्हाला बुद्ध दिलेला आहे. भारतात पण एक काळ असा होता की भारताच्या बाहेरून बुद्ध मूर्त्या विदेशात जात होत्या, आणि तो दान करणारा कोण होता? सम्राट कनिष्क. सम्राट कनिष्क हा पहिला व्यक्ती आहे, पहिला बौद्ध राजा आहे, ज्यांनी मूर्त्या तर घडवल्या, मोठं मूर्ती कला केंद्र मथुरा गांधारला बनवलं, जगभर बुद्धाच्या मूर्त्या डोनेट केल्या. त्याची गिनती करणार नाही, लाखो, असंख्य, कितीतरी मूर्त्या त्या सम्राट कनिष्कानं दान केलेल्या आहे. आजही त्या दिसतात आपल्याला. समजलं का? जगाच्या पाठीवर डोनेट करणारा सम्राट कनिष्क आहे. आणि या सम्राट कनिष्कामुळेच या भारतामध्ये एक मूर्ती पूजेचं एक वातावरण तयार झालं. आणि या बुद्ध मूर्तीमुळे एक महत्वाची गोष्ट हे झाली की बुद्ध मूर्त्या असंख्य मिळाल्यामुळे महाबोधी महाविहार जरी का असे ना, जिथं आपण जमिनीखाली सुद्धा बुद्धाच्याच मूर्त्या लागतात. त्या मूर्त्याच जर बनवल्या नसत्या तर आपल्याला छातीटोकपणे सांगता आलं नसतं हे आमचं बुद्धाचं स्थळ आहे. बरं झालं त्या बुद्धाच्या मूर्त्या सम्राट कनिष्कानं, आणि ह्या सम्राट कनिष्कानं मूर्त्या 4थ्या धम्मसंगीतीमध्ये, जी पहिली धम्मसंगीती, दुसरी, तिसरी आणि 4थी धम्मसंगीती जी काश्मीरमध्ये भरवली होती सम्राट कनिष्कानं, कुंडलवंडा, त्या 4थ्या धम्मसंगीतीमध्ये पारित केलं भिक्खू आणि भिक्खुनी संघानं. आणि सम्राट कनिष्काच्या मार्गदर्शनात आणि भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये बुद्ध मूर्ती तयार करायची किंवा नाही करायची हे 4थ्या धम्मसंगीतीमध्ये सम्राट कनिष्कानं आणि भिक्खूंनी असं तय केलं, आणि नंतर बुद्धांची मूर्ती तयार झाली. आणि ह्या बुद्ध मूर्त्या सगळीकडे डोनेट झाल्या. या बुद्ध मूर्ती पूजेपासूनच इतरही लोकांनी मग आपापल्या देवी देवतांच्या मूर्त्या तयार करणं चालू केलं. पण सुरुवात कोणती आहे? म्हणून लक्षात घ्या, जगातील पहिली मूर्ती आहे बुद्धाचीच मूर्ती तयार झाली. जगामध्ये सर्वप्रथम ज्या महामानवाची मूर्ती तयार झाली ती तथागत बुद्धांची मूर्ती होय. मोदी बाहेर देशामध्ये जात असताना कोणती मूर्ती घेऊन जाते बरं? आहे किती लबाड बोलते तो, बुद्धाचा किती राग करते. महाबोधी महावीराच्या संदर्भात कसा आहे त्याच्या पोटामध्ये, आहे की नाही? कपट भावना, दृष्ट भावना. बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे म्हणते. बुद्ध विष्णूचा 9वा नाही आणि 24वा तर आहेच नाही, बुद्ध अवतारच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही. हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय. पण काही बदमाश लोक, विकृत विचाराचे लोक बुद्ध हा विष्णूचा अवतारच आहे म्हणतात. मग बुद्ध विष्णूचा अवतार आहे, मग त्याची तुम्ही का पूजा करत नाही ओबीसी लोक? आहे का नाही? करायला पाहिजे ना. मग त्या अयोध्येच्या राम मंदिराचं उत्खनन झालं, तिथं बुद्धाच्या मूर्त्या निघाल्या, तर तिथं रामाचंच मंदिर काऊन, बुद्धाचं मंदिर काऊन नाही? कारण तुम्हीच तर म्हणता बुद्ध हे विष्णूचे अवतार आहे 9वे. मग तिथं रामाचंच मंदिर बांधण्याचा हट्ट का? बुद्धाचंही बांधू शकता, आहे की नाही? बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतार आहे, तर तुम्हाला रामराज्यच का, बुद्ध राज्य का नको, आहे की नाही? पण बुद्ध हे विष्णूचा अवतार नाही आहे. जगातले बौद्ध लोक मानत नाही, फक्त भारतामध्ये ती हवा, तो अपप्रचार, बुद्धाची बदनामी आहे. बुद्ध हा विष्णूचा अवतार म्हणजे बुद्धाची बदनामी आहे, ती ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक केलेली आहे. समजलं का? बुद्ध कोणाचाही अवतार नाही. बुद्ध हे महापुरुष आहे, मार्गदाता आहे, जगातील पहिले सायंटिस्ट आहे, मनोवैज्ञानिक आहे की नाही? आणि मनोचिकित्सक सुद्धा आहे. जगातील रोगाचं निदान फक्त आणि फक्त बुद्धालाच कळलेलं आहे. म्हणून बुद्ध हा प्रचंड आहे. या बुद्धाशी बाबासाहेबांनी आपलं नातं जोडलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाला सोडून आता जर या घरामध्ये बुद्ध मूर्ती आणली असेल,
बाबासाहेब आणले असेल तर मग या लोकांनी देवपूजा करायला पाहिजे का आता? नाही तर बाबासाहेब म्हटलंय मुंबईच्या भाषणात, घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार. नाही तर समोरच्या रूम मध्ये गौतम बुद्ध आणि बाबासाहेब, तिकडं मस्त तुपाचा तेलाचा दिवा, तिकडं किचन कडं आहे का नाही? तर आहे का या घरामध्ये? मग आता बुद्धाच्या मूर्ती आणल्याच्या नंतर आपण सुधरायला नाही पाहिजे का? तर लोक नकली नकली बुद्धाच्या अशा म्हणजे मूर्त्या आणतात आणि सगळं करतात, आपलं ते जुने चालू ठेवतात आणि नवय. आता तरी आपल्या घरी बुद्धाच्या मूर्त्या आणल्या, इथून तरी बुद्धाच्या धम्माचा मार्ग अनुसरा तुम्ही, आहे का नाही? म्हणून खऱ्या अर्थानं तेच भूतगीत आहे. भूतगीत कोणतेच नाही, तेच भूतगीत तुमच्या घरामध्ये जे भरून आहे 33 कोटी देवी देवता, आहे का नाही? समजलं का? जे 33 कोटी देवी देवता करू शकले नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलं आहे. त्यांचे अनंत उपकार आहे आपल्यावर. बाबासाहेबांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून आपल्याला 21 वर्ष सर्व धर्माचा अभ्यास करून बुद्ध धम्मच का दिला याचा विचार तुम्ही करा, आहे की नाही? बुद्ध धम्मच का दिला? म्हणून बुद्ध धम्माला सोडून इकडे तिकडे भटकण्याची काही गरज नाही. आपण 22 प्रतिज्ञेचं पालन करा आणि बुद्धाची पुस्तकं, बुद्ध चरित्र आपल्या घरी, म्हणजे केवळ बुद्ध मूर्तीच नाही तर बुद्धाची काय शिकवण आहे हे आपल्या मुलाबाळांना समजलं पाहिजे. या संदर्भात आपण ही बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं या परिवाराने मोठ्या कष्टातून मोलमजुरीतून या ठिकाणी या बुद्ध मूर्त्या आणलेल्या आहे, त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे. या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं मी बुद्ध मूर्तीचा जो इतिहास आहे तुम्हाला आज मी सांगितलेला आहे. म्हणजे एक इतिहास म्हणजे माहिती, बुद्ध मूर्ती पहिल्यांदा कशी तयार झाली. तर या ठिकाणी थांबतो. भवतु सर्वमंगल.